विचार बेटी. दादा, शंखराजाच्या मंत्रशक्तीचा प्रत्यय तुम्ही कधी घेतला होता का? शंखराज ओझे घेऊन तुम्ही कधी काही मागितलं होतं का? नको तो प्रश्न विचारलास बेटी. होय होय घेतला होता, पण मी काय मागितलं आणि मला काय मिळालं ते मात्र विचारू नकोस ग. त्या पायी अपार अपार दुःख भोगावं लागलं ग मला, त्या अवलियासारखं. म्हणून म्हणतो बेटा, बेटा जगदीशला सावध कर ग, जगदीशला सावध कर. दादा आणि माई गेले? हो, दामोदरी गेला त्यांच्या बरोबर. जगदीश आज इथे येईल असं वाटतं तुला? चंद्रोदय तर झाला, एवढ्यात तो यायला हवा. शंखराजाच्या मंत्रशक्तीची प्रचिती घ्यायची दुर्बुद्धी तर त्याला झाली नसेल ना? नाही नाही, तसं वाटत नाही. निदान अध्याप तरी नाही. कशावर? तुझ्याशी बोललाय तो काही याबद्दल? तुझ्या या गप्प बसण्याने मी फारच. ऐक ऐक, तटावरून येतोय आवाज हा त्याचाच. चमत्कार आहे, पण हा गातोय कशासाठी आणि तटावरून का? हे गाणं नाही रुतात आहे, ही हाक आहे हाक. अगं बाई, हा कुणाला? ऐक ऐक, हा त्या हाकेला प्रतिसाद. प्रतिसाद? कोणाचा प्रतिसाद? कोण आहे ही मुलगी? काय आहे हा सगळा रहस्यमय प्रकार? तुला सगळा उलगडा होईल. आता फक्त मंदिरात जा आणि आडोशाला उभी राहून पहा. इतक्यात तो इथे येईल आणि ती देखील. मी खाली घाटावर आहे. रैना, रैना, अगं हे रैना. किती हाका द्यायच्या. साध दिली, आलापी दिली, किती हाका दिल्या पत्ता नाही. ठीक आहे, वाट बघू कधी हाकेला प्रतिसाद देते. रोजच आहे. कोण? अरे कोण आहे? रैना, काय हसतेस? मला नाही हसू, मला नाही असली मस्करी आवडत.
अगं किती वेळचा मी तुझी या तटावर वाट पाहतोय, मग का नाही दिसतोय? तू काय माझी परीक्षा पाहत उभी आहेस इथे? वचनं देतेस आणि पाळत मात्र नाहीस. का माझा असा छळ चालवलायस तू? अगं पण का माझी अशी परीक्षा पाहतेस? तू गायला लागलीस म्हणजे तुझ्यावर रागावणं देखील अशक्य होतं ग. पण उगाच काहीतरी लटकी कारण सांगू नकोस ग. अगं वाटही तीच, जंगलही तेच, नदीही तीच. कितीतरी वेळा अगदी आपण मिट्ट काळोखे राहतो. होय होय रे, पण नजरांचे भाले रोखुनी भवती फिरती, नजरांचे भाले रोखुनी अवती फिरती, चुकवुनी तयाना वाट मी धरली भलती, चुकवुनी तयाना वाट मी धरली भलती, मी गान भरे रे सुटली माझी रीती, सुटली माझी रीती राजसा, मी नाही अपराधी. अगं असं काय करतेस? हे काय बोलायला लागलीस? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अगं कितीतरी वेळ आपण अगदी या सोमेश्वराच्या मंदिरात. होय होय रे जगदीश, तुला कसं सांगू आणि सांगू तरी काय? सापडले तर सहज कधी मी, सापडले तर सहज कधी मी, करतील मला बंदी, गणतील पापी नसताना मी, म्हणतील छंदी फंदी, रे अपराधी नसुनी पुरी मी, रे अपराधी नसुनी पुरी मी, तुटतील नाती गोती राजसा, मी नाही अपराधी राजसा, मी नाही अपराधी राजसा, मी नाही अपराधी. अगं हे काय? उठ भोगादी. असं म्हणतेस तर मला वाटतं एकच मार्ग दिसतोय. आपण ना आपण लग्न करूया. लग्न? अगं हो, हसतेस काय? उद्याच्या उद्या. उद्या तुझ्या घरात घेतील मला? नाही ना? मग मग आपण दुसरं घर करू. दुसरं घर करू. नाहीतर आपण उघड्यावर राहू आमच्या गावकरी लोकांसारखं. छत्र आकाशाचे, छत्र आकाशाचे, छत्र आकाशाचे. कळलं? छत्र आकाशाचे, छत्र आकाशाचे.
कशी विजरे प्रियतमा जाऊ नको परदेसी जाऊ नको परदेसी तुझ्या वाचुनी मोडुनी घरटे तुझ्या वाचुनी मोडुनी घरटे तुझ्या वाचुनी मोडुनी घरटे होईन रे वनवासी होईन रे वनवासी अगं पण का जाऊ नकोस ना माझ्यासमोर. पण ही का कल्पना तुझी होईन रे वनवासी पंखन भाजे लावले उडूया पंखन भाजे लावले उडूया पंखन भाजे लावले उडूया सोडून त्या नदीला सखया सोडून त्या नदीला या शापित आयुष्याला या शापित आयुष्याला या शापित आयुष्याला या शापित आयुष्याला छत आकाशाचे छत आकाशाचे आपल्या घराला सखया छत आकाशाचे छत आकाशाचे छत आकाशाचे वा वा किती सुंदर कल्पना आहे किती सुंदर स्वप्न अगदी बोल बोल म्हणता रंगवलंस ग पण मला सांग माणसांच्या या जगात खरंच इतकं इतकं मुक्त आणि इतकं स्वैर होऊन जगता येईल का ग? हिम्मत मर्दा तू मदद दे खुदा माणसांच्या जगात तरी मला ते कठीण दिसतं अरे माणसांच्या जगात राहूनच एका विरहिणीनं ही हिंमत दाखवली होती तिला तर साथ द्यायला तिचा हाडामासांचा प्रियकर देखील नव्हता हं? कोण होती ती मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई मेरे तो गिरधर मीरा अगं तिची तर दुनियाच वेगळी होती वेगळी छे छे अरे असलीच इथल्याच माणसांची हा? किती अजीब फैसला आहे पहा जगदीश अरे तिने देवाला नवरा मानला तर या दुनियेने तिचा छळ केला एक हाडा मासांचा माणूस नवरा म्हणून पत्करण्यासाठी आणि मला हाडा मासांचा तू हवा आहेस तर माझी दुनिया म्हणते तू तर देवाला वाहिलेली मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई दूसरो न कोई दूसरो न कोई कोण कोण आहे कोण आहे तिकडे कुठे कोण आहे हे बघ तुला भास होतोय ना नाही नाही जगदीश भास नाही माझ्या मागावर आलेली पावले मला ओळखता येतात अगं, कोण मला- आहे तिकडे हे बघ शांत हे बघ मला पाहू दे तुला नाही भास जगदीश होतोय. थांब तू जाऊ नको जगदीश जगदीश थांब जगदीश जगदीश तू जाऊ नकोस अगं मला बघू तर दे कोणी नाही आहे तिथे नको, तुला जगदीश. भास होत आहे नको जगदीश मी तुझ्या पायामध्ये आणि जाऊन माझ्या ऐक माझं तुझ्या आणि माझ्या मार्गात कोण येतो ते मला पाहू दे जरा थांब जरा थांब जगदीश जगदीश तू जाऊ नकोस जगदीश थांब जगदीश जगदीश जाऊ नको थांब जगदीश 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 भैरव बाबा जगदीश नाही भैरव बाबा हे कधीच होणार नाही जगदीश बाई हे कधीच खपून घेणार नाही नाही मुकाट मुकाट नाही, बाबा. नाही
कुठं कोण आहे? हे बघ, मी तुला सांगत होतो ना, मी अगदी तटापर्यंत जाऊन पाहिलं. मी सांगत होतो तुला, तुला भास होत आहे तिथे कोणी नाहीये. कुठे कोण आहे? रैना, अगं रैना, अरे आता इथं होती, मला साथ घालते असं ऐकू आलं आणि गेली कुठे? रैना, ए रैना, रैना, अरे रैना, अगं ए रैना, कोण होता? तू होय मीच. तू इथं कशी? माझ्या दुर्भाग्यानं तुझी रैना तुला पुन्हा भेटणार नाही जगदीश. बाबा तिला घेऊन गेला. भैरव बाबा, तो गानभरी टोळीचा नायक भैरव बाबा इथं आला होता? होय, तिला सक्त ताकीद देऊन तो घेऊन गेला. ताकीद? कसली ताकीद होता? हे कधी होणार नाही. गानभरी हे कधी खपवून घेणार नाही. मुकार तिचा नाद तुझं, नाहीतर बोकडासारखी तुझी मुंडी तोडून देवीला मारी. त्याची कांडोळी कांडोळी होईल. काय? त्याची इतकी हिंमत? आणि आणि तिने काही सुद्धा प्रतिकार केला नाही? ती बिचारे भीतीनं थरथरत तशीच तिला तो घेऊन गेला. जाऊन जाऊन जाईल की तू? बरं ठीक आहे, ते सोड तू, मी गाठतो त्याला. थांब जगदीश, त्या जंगली राक्षसाला तू पाहिला नाहीस. त्याच्या वाटेला तू जाऊ नकोस. अगं पण तो जंगली राक्षस असला तरी इथे काही जंगलचे कायदे चालू आहेत का? माझी वाट सोड तू. नाही, मी तुला जाऊ देणार नाही जगदीश. पण रैनाचा जीव धोक्यात आहे ऋता. माझं उभं आयुष्य पणाला लावलं जगदीश. माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. तू इतका वेळ इथं होतीस? हो, मग मला वाटतं तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. म्हणजे तू मला दिलेलं वचन मोडणार आहेस? तू माझा विश्वासघात करणार आहेस? हे बघ, ते तू काही समज, पण पण मला रैना हवी. मला तिचं गाणं हवंय. आम्ही लग्न करणार आहोत. आम्ही प्रेम करतो एकमेकांना. प्रेम? तसं तू माझ्यावरही करीत होतास. इतकंच नव्हे तर आपला वाग निश्चय. ऋता, एक लक्षात घे, तुझ्यावर मी खरं प्रेम कधीच केलं नाही. मला दादांचं गाणं हवं होतं, म्हणून मी आपल्या वागनिश्चयाला संमती दिली. आणि आणि आता हा वचन भंग केल्यानंतर तुला दादांचं गाणं मिळेल? नाही मिळणार, नाही मिळणार कदाचित, पण मला त्याची आता मातब्बरी राहिलेली नाही. गाण्यावरची देखील तुझी निष्ठा उडाली. जगदीश, जगदीश, अरे तू पागल तर झाला नाहीस? ऋता, मला समज. हे बघ, काय आणि कसं सांगू? ज्या क्षणापासून माझी नयनाची भेट झाली आहे, तनाने मनाने धनाने मी केवळ तिचाच ध्यास घेतलाय ग. वेढापिसा झालोय मी अगदी तिच्या गाण्यात, तिच्यावर. अगं, मी प्रेम करतो तिचं. आम्ही लग्न करणार आहोत. पण का? कशावर इतका ओरडून गेला आहेस तू? रडून गेलं? तुला काय वाटतं मी तिच्या रूपावर भाळलो आता? तू पाहिलेस ना तिला मगा? ती काही सुंदर नाही, आणि सुंदर जरी असली असती तरी तिच्या रूपावर लट्टू होण्या इतका मी लंपट नाही. हा, ते मला ठाऊक आहे, पण मग तू तिचं गाणं ऐकलं नाहीस? होय, ऐकलं. मग सुंदर आवाज आहे तिचा. छान गाते ती. फक्त सुंदर आणि छान? अगं, जाळून टाकते गुळगुळीत शब्द होता. काळजाला कणाकणाने वेढून येतो तिचा दर, फेसाळून येते तिची तान, आणि पाल्या पाचोळ्याच्या भिरभिरतात आपल्या बंदिशी रागिण्या. चांदण्याचं तेज पेऊन आलेलं ते तुफान आहे, तुफान. माझ्या नसा नसात भरून घेतलीये मी ती सर्व. भिजलेल्या तारुण्यातून मुक्त कंठाने फुटलेला पहिला वहिला राजस हुंकार दडलाय तिच्या गळ्यात ऋता. राजस हुंकार.
त्याला झुळझुळत्या झऱ्याचा ताल आहे, धोक्याची ढिल्ली आहे, सृष्टीच्या लयीचं लावण्य आहे. अगं, ती जेव्हा आपल्या पदन्यासातून स्वरांची मुक्तता उधळी देते ना, तेव्हा सृष्टीचं तारुण्य असं पाना पानातून ओथंबून येतं. झंझावाती वादळाचे प्राण घेऊन येतं तिचं गाणं. आणि औचित एखाद्या ढगासारखं बादलासारखं औचित कुठेतरी कोसळून जात. तेव्हा देहावर षडजाचा काटा फुलतो, श्वासाश्वासातून पंचमाची बरसात होते. अशा गाण्याने माझं मन, माझं तन धन अगदी भेडाऊन पिसावून गेलंय. गाणं फुलावा उघड्या अरण्यात, सूर शोधावा वादळ वाऱ्यात, आणि ताल उचलावा लागतो खळणाऱ्या झुळझुळणाऱ्या ओघळात. असं असतंय का? रैना जगदीश, जगदीश, तेवढा काव्यमय कधीपासून झाला शिकते? ते तुला कधीच कळणार नाही, ते तुला कधीच कळणार नाही. त्यासाठी प्रेम करावं लागतं, जे मी रैनावर केलंय. अगं, माझा श्वास नाही तर माझा प्राण आहे तिचं गाणं. मला ती हवी आहे, मला तिचं गाणं हवंय. छत आकाशाचे जगदीश, जगदीश, अरे गाणं निराळं आणि संसार निराळा. जगदीश, पोटावरती पांढरपेशी लोकांचा हिशोब. महिनोन महिने एखाद्या अंधाऱ्या खोलीत सगळा घासत बसायचा आणि केव्हा तरी महालातली 2-4 तासांची मैल आजवायची. मला गाणं म्हणत नाही तुला. अगं, गाणं हा उभ्या आयुष्याचा प्रश्न झाला पाहिजे, नव्हे अस्तित्वाचा गाभा झाला पाहिजे. पण सुरक्षितपणाच्या कुंपणात राहून संसारातली एक एक सुरकुती साफ करत राहिलेल्या पंडितजीना आणि आपल्या दादाला हे मर्म कधीच उमगायचं? मला सांग, खरं सांग, तू लहानपणापासून दादांचं गाणं ऐकतेस, त्यांच्याकडेच मोठी झालीस. रैनाचं ते सहज उत्स्फूर्त उचंबळलेलं गीत तू आताच ऐकलंयस. खरं सांग, तसली ती गीत गायकी, तुफान भन्नाट गीत गायकी, तो गीत प्रकार, ती गाणं साधना आपले दादा कधीतरी करू शकतील? नागेश्वरा गौरीहरा हे महेश्वरा, हो नागेश्वरा गौरीहरा हे महेश्वरा, देवा सोमेश्वरा, नमो शिव शंकरा. नागेश्वर गौरीहरा हे महेश्वरा, हो नागेश्वरा गौरीहरा हे महेश्वरा, देवा सोमेश्वरा, नमो शिव शंकरा. सौराष्ट्रचा तुरे सोमनाथ परळीचा, तुरे वैजनाथ सौराष्ट्रचा, तुरे सोमनाथ परळीचा, तुरे वैजनाथ सावरी बाजू आमुची, देवा त्र्यंबकेश्वरा, नमो शिव शंकरा. नागेश्वरा गौरीहरा हे महेश्वरा, हो नागेश्वरा गौरीहरा हे महेश्वरा, देवा सोमेश्वरा, नमो शिव शंकरा, देवा नमो शिव शंकरा, नमो शिव शंकरा, नमो शिव शंकरा. दादा, तुम्हाला बरं वाटते ना? दादा, ह्या अशा भन्नाट गीत गायनाचा आपण कधी काय अभ्यास केला? आम्हा शिष्यानं कधी याचा सुगावा लागू दिला नाही का? तू प्रश्न विचारलास म्हणून जरा प्रात्यक्षिकाची एक झलक दाखवली तुला जगदीश. छोड दे. अरे, आमच्या खास साहेबांचा एक किस्सा सांगतो, तेवढा ऐक. प्रख्यात ठुमरी गायिका
बेगम रशिदा बानू एकदा खान साहेबांच्या घरी आली आणि हट्ट धरून बसली की खान साहेब, मला तुमची गायकी शिकवा, मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. त्यावर खान साहेब तिला म्हणतात, बेटी, ठुमरीला दुनियेत तोड नाही, तरी देखील ती सोडून तुला माझी गायकी गायची अभद्र इच्छा कशी झाली ग बरे? तू बुद्धिमान आहेस, माझं गाणं तू उचलशील देखील, पण त्यानंतर तुला ठुमरी गाता यायची नाही. रशिदा बानू आनंदाने म्हणाली, चालेल खा साहेब, ठुमरी गमावली तरी माझी हरकत नाही. त्यावर खा साहेब तिला म्हणतात, हरकत तुझी नसेल बेटा, अगं हरकत माझी आहे. उद्या मला ठुमरे ऐकायची इच्छा झाली तर मी कुणाच्या दारी जाऊ? खरोखर बेगम रशिदा बानू फार शहाणी. ती नेमकं उमजायचं ती उमजली आणि परत गेली. तात्पर्य, जगदीश, अरे या गानविद्येच्या महासागरात डोळे दिपवणारी असंख्य रत्न आहेत रे, पण ती सगळीच काही आपल्या गळ्यासाठी नाही. आपल्या गळ्याला शोभेल असं एखादं रत्न आपण उचलायचं आणि इतरांच्या गळ्यातील रत्नांचं लावण्य फक्त दुरून पाहून तृप्त व्हायचं रे, फक्त दुरून पाहून. पण मग माझं हे काम मला माफ करा. मग तुम्ही हयातभर अनेक घराण्यांची गाणी की गाणं साधना कशासाठी शिकला? मला तर वाटतं आपण जे तुम्ही आता गायलं त्यावरून तुम्ही या गानभरी टोळींच्या गीत गायनाचाही कधी काळी अगदी कसून अभ्यास केलेला असला पाहिजे. अरे बेटा, मला माझी गायन विद्याच नाही रे, पण गायन विद्येतलं अवघ शहाणपण देखील चाच पडत ठेच काढत जबरदस्त फटके खात मिळवावं लागलं. खूप खूप उमेदीची वर्ष वाया गेली तरी शहाणपणासाठी. अरे ते मिळवण्यासाठी तुला देखील चाच पडत ठेच काढत उमेदीची वर्ष वाया घालवायची आहेत का? तुम्हाला दुखवणं मला जीवावर येतं खरंच, पण दादा, ज्या गीत गायनावरचा, ज्या गीत गायकीवरचा माझा विश्वासच उडाला आहे, ती गीत गायकी मी केवळ तुमचा गंडा बांधलाय म्हणून घोटत बसणार नाही. जगदीश, अरे बाळा, तुझा जीव जळला असला तरी ते गाणभरी लोक तुला आपली विद्या कधीच देणार नाहीत रे, कधीही नाही. तरी पण ती गायकी समर्थपणे पेश करणाऱ्या एका गानभरी देवदासीशी मी लग्न करणार आहे दादा. जगदीश, अरे ते जंगली लोक प्राणापलीकडे आपल्या विद्येला जपतात रे. ते आपल्यातील देवाला वाहिलेली मुलगी तुला सुखासुखी देतील. सुखासुखी नाही देणार करायचं, परंतु सगळ्यांचा विरोध पत्करूनही मी रैनाशी विवाह केल्याशिवाय राहणार. जगदीश, अरे ते गाणभरी पक्के रानटी कडवे क्रूर आहेत रे, संख्येने शेकडो आहेत. तू एकटा एकाकी कसा काय तोंड देणार त्यांना? काही दैवी चमत्कार घडला तरच तुला ती मिळेल. एरवी एका रात्री तुम्ही दोघेही नाहीसे व्हाल. जगदीश, अरे तुम्हा दोघांचं नग देखील दिसायचं नाही रे पुन्हा जगाला. शहाणा असशील तर बाळा, अरे या म्हाताऱ्याचं थोडं ऐक रे. हा आत्मनाशाचा हट्ट सोड. दैवी चमत्कार, दैवी चमत्कार, दैवी चमत्कार. अरे होय, हे माझ्या आधीच लक्षात येईल. दैवी चमत्कार. अजूनही वेळ गेली नाही. ते अगदी संख्येने शेकडो रानटी कडवे क्रूर असले तरी माझ्याही पाठीशी एक दैवी शक्ती उभी. जगदीश, दैवी शक्ती उभी. तुझा विचार तरी काय आहे पुरा? दादा, तुम्ही शंकराज, मला दिलेला शंकराज मी तुम्हाला परत द्यायला आलो. शंकराज, दे तो माझ्याकडे. नाही, आता नाही. जगदीश, मला मंत्रबलाचा प्रत्यय घ्यायचा आता. प्रत्यय घ्यायचा. नाही जगदीश, माझ्या गळ्याची शपथ आहे जगदीश, माझ्याशी लग्न नाही केलास तरी चालेल, पण विषयाची परीक्षा पाहू नको. विषयाची परीक्षा पाहू नको जगदीश. दूर हो. जगदीश, जीवन मरणाचा सवाल समोर उभा असताना दैवी शक्तीला आवाहन नाही करायचं तर मग केव्हा करायचं? वा? शंकराज, जगदीश, बाळा,
काही झालं तरी झालं, इकडचं तिकडे झालं तरी चालेल, जगदीश पण रैनाचा आणि माझा विवाह, रैनाचा आणि माझा विवाह, रैनाचा आणि माझा विवाह झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आता सर्वनाश काही कळत नाही. मनू रज्जू, मनू, मनू. दादा